आनंदावर विरजण. ओवी खूप खुश होती, कारण तिची ट्रीप बीचवर चालली होती. तिने याआधी बीच पाहिला नव्हता. ट्रीप जशी जशी जवळ येत होती तशी तिची उत्सुकता वाढत होती. तिने ट्रीपची शॉपिंग करायला सुरुवात केली होती. पोहायला कपडे आणि खूप सारा खाऊ तिने घेतला होता. तिची मैत्रीण रीना पण येणार होती, त्यामुळे ती खूप खुश होती. सकाळी 5 वाजता सर्वजण जमले सावली बीचवर जाण्यासाठी आणि दुपारी 4ला पोहोचले. कॉलेजने हॉटेलला राहण्याची सोय केली होती. तिथे आराम केल्यानंतर बीचवर सर्वजण गेले. येताना ते एका ठिकाणी जेवायला थांबले होते. सरांनी पाण्यात आता जायचे नाही अशी वॉर्निंग दिली होती, त्यामुळे सर्वजण फोटो काढण्यामध्ये दंग होते. काही फिरण्याचा आनंद घेत होते. नंतर सर्वजण हॉटेलमध्ये गेले. रात्री डिनर करून सर्व झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी 8ला सावली बीचवर पोहायला सर्वजण गेले. तिथेच त्यांना 11 वाजले. बीचवर सर्वांनी नाश्ता केला आणि सगळे हॉटेलला गेले. तिथे आराम केला आणि नंतर त्यांचा लंच झाला. नंतर ते गाडीतून वापी बीचकडे निघाले. ते वापीला 5ला पोहोचले. तिथे कॉलेजने त्यांच्या राहण्याची सोय केली होती. प्रवासाने दमल्यामुळे लवकरच सर्वजण जेवले. घरगुती जेवण त्यांना खूप आवडले. तिथे जवळच काही मंदिरे होती, ती सर्वांना दाखवण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व पोहायला गेले. तिथे स्पीडबोट होत्या, त्यात काही बसले, काही घोडागाडीत बसले, काही उंटावर बसले. सर्वांचे फोटो काढणे चालू होते. काही पोहायला जायला निघाले तेव्हा घोडागाडीवाला ओरडला, तिथे जाऊ नका पोहायला. त्याने जागा दाखवली, तिथे पोहायला जा असे तो सर्वांना म्हणाला. काहींनी त्याचे ऐकले, काही मुद्दामून तिथेच पोहायला गेले. त्या जागेच्या समोर धोका आहे असे पोस्टर लावले होते. पोहणे चालू झाले. अचानक जोरात लाट आली. 4 व 5 मुलांना घेऊन गेली. सरांनी ते पाहिले. ते वाचवायला गेले तर ते पण वाहून गेले. दुसरी मुले वाचवायला गेले, ते पण वाहू लागले. सुरक्षा रक्षक लगेच आले आणि त्यांनी 4 मुलांना वाचवले. त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. काही मुले दिसेनाशी झाली. थोड्या वेळाने त्यांचे मृतदेह बाहेर आले. त्यात एक सर आणि 4 मुले होते. 2 मृतदेह काही मिळाले नाही. त्यात ओवीची मैत्रीण रीना होती. सर्वांच्या आनंदावर विरजण पडले. नातेवाईकांची गर्दी झाली. सर्व बीच माणसांनी भरला होता. ओवी खूप खचली होती. सर्वजण रडू लागले होते. दोघांचे मृतदेह 2 दिवसांनी दुसऱ्या किनाऱ्यावर सापडले. त्यात ओवीची मैत्रीण रीना होती. वेळीच प्रसंगावधान राखले असते तर संकट टळले असते, पण नियतीपुढे कोणाचे चालत नाही हेच खरे. ही कथा काल्पनिक आहे. वस्तुस्थितीशी तिचा काहीही संबंध नाही. कथा आवडल्यास कथेला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.